या गोविंदाला सर्व धर्म समभावचा हा एक उदाहरण आहे दही अंडीवाल्यांना. असा 10 तर 9 थर लावून नाही, ते तर मोठे गोविंदे आहेत, पण छोटा गोविंदा बी आहे ना 100 वर्ष पार करू शकतो. हे बी एक मोठ्या गोविंद्याला छोट्या गोविंद्याला एक आदर्श आहे. तुम्ही आपला गोविंदा मोठ्या गोविंद्यापेक्षा मोठा पे व्हा, पण आपल्या गोविंद्याला पहिला मोठा करा, ही मी नम्र विनंती करतो. कारण का माहिती आहे का, आपला घर पहिला वाचवा, मग दुसऱ्याचं घर वाचवायला जावा. कारण का आज आपलं घर टिकला तर आपण वाचू. आम्हाला एवढा आनंद झाला आहे ना, त्या मुलांनी आमची जी परंपरा आहे पुढे चालू ठेवली आणि हा सत्कार करून आम्हाला फार आनंद वाटला. मित्रांनो, मी या कामाठीपुरामध्ये आणि या कामाठीपुरामध्ये आपण हमाल दे धमाल जो पिक्चर बघितला, त्याचं जे शूट झालेलं बोल बजरंग बली की जय, जे गाण्याची जी पहिली ओळ होती, ते गाणं ते तुम्ही आपण बघतोय, ते मंदिर अर्थातच श्री क्षेत्र राखणदार त्याचं ते मंदिर. आणि आपण त्याच्या पाठच्या साईडला पण बघतोय एक नागोरी मिल्क सेंटर म्हणून ते दिसतंय. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे ह्यांचं तिकडे वास्तव्य होतं आणि तिथे त्यांची ती पानाची गादी होती. आणि इथूनच आपलं मंडळ आहे हरिओम व्यायामशाळा मंडळ इकडे आहे. आणि इथूनच तसं बघायला गेलं तर ह्या भागामध्ये तुम्ही एक गोष्ट त्या साईडला आपण बघतोय की तिकडे ती देड गल्ली आहे. म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे, देड गल्ली म्हणजे कामाठीपुरामधली शुक्रवारच्या दिवशी असणारा सकाळचा पहाटेचा तो बाजार. तर मित्रांनो, आपण आता हा सगळा परिसराला खूप बघायला गेलं तर खूप चांगला इतिहास आहे. पण ह्या बरोबरच मंडळाने आजपर्यंत ठेवलेली ही परंपरा, इथपर्यंत त्यांनी जे आणून ठेवलंय, त्यांच्या आपण आता उत्सवात आपण सहभागी होऊया. तर चला जाऊया. नमस्कार मित्रांनो, केतनचा प्रवास अनुभवांच्या या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, मी आहे अंजनी सूद व्यायामशाळा हरिओम व्यायामशाळा गोविंदा पथक. तशी बघायला गेली स्थापना 1917-16ची, पण म्हणतात ना आजपर्यंत इथपर्यंत त्यांनी गोविंदा आणलाय. आणि हे करता करता आज एवढा मोठा वटवृक्ष ह्या व्यायामशाळेने उभारलाय. 2026 मध्ये ह्या मंडळाची जी असणारी पारंपरिक पद्धतीने 6 थर रचून ह्या मंडळाने आपली परंपरा कायम टिकून ठेवली आहे. मित्रांनो, मुंबईमधल्या कामाठीपुरा लेन नंबर 2 मध्ये मी आहे आणि आज त्यांच्या उत्सवात मी सामील होणार आहे. या उत्सवामध्ये आज त्यांच्या टी शर्टचं अनावरण आहे आणि त्याचबरोबर इकडचं येणारा प्रत्येक बालगोपाळ म्हणतात ना की डेव्हलपमेंटमुळे आज प्रत्येकाला बाहेर जावं लागतंय आणि ह्याच अनुषंगाने आज सगळे एकत्र आलेत ह्या सोहळ्यासाठी. तर आज आपण ह्या सोहळ्याचे साक्षीदार होऊया आणि आज इकडचा प्रत्येक क्षण काय असणार आहे तो पण आपण टिपूया. तर चला जाऊया.
कार्यक्रम आपला पार पडला आहे. टी शर्टचं पण अनावरण झालं आहे. माझ्याबरोबर आपले ज्येष्ठ व्यक्ती आहे. काका नमस्कार. 2026 हे आमचं 100व वर्ष आहे. हां कारण आमच्या वाडवडिलापासून सुरुवात झालेली हा गोविंदा पथक आहे. मला वाटतं ब्रिटिश जमान्यात झालेलं आहे. त्यांना आम्हाला काय तारीख माहीत नाही, पण आमचे वडील, माझे वडील स्वतः 50व्या वर्षी वारले. म्हणजे त्यांच्या आधीपासून तयार गोविंदा आहे. आणि ते वारले ते 2060 साली वारले. म्हणजे तो गोविंदा त्याच्या आधी बरेच वर्ष आहे. आणि नंतरची ही आमची पिढी. हे जेवढे फाउंडर आहेत ते सगळे कोणी नाहीत, सगळे स्वर्गवासी झालेले आहेत. ही आता 4थी पिढी आहे जी गोविंदा पुढे नेते. असं आहे, बाकी काही नाही. कसं वाटतंय तरुणांचा उत्साह चांगलं बघतोय आपण? चांगलं वाटतं, अति चांगलं आहे. असं आम्ही पण नाही केलं होतं, ते ज्या मुलांनी केलं ते आम्हाला फार आनंद वाटतो. परंपरा त्यांनी चालू ठेवली. हां, आणि चांगल्या पद्धतीने विषय. धन्यवाद. बोलूया आपण. धन्यवाद. जरा एकदा जोरदार होऊन जाऊया. बोल बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. अरे बोल 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 बजरंग बली की जय. बोल पुत्र हनुमान की जय. आजच्या पिढीने खरोखर आपली दहीहंडी जागवली आहे. ह्या मुलांनी तुमचा सत्कार केला आहे. म्हणजे एक टायमिंग होता की त्या टायमिंगला आपण दहीहंडी आपण पण असेच खेळायचो, असाच आपला सत्कार व्हायचा, आपण लोकांचे सत्कार करायचो. ह्या क्षणाला तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला एवढा आनंद झाला आहे ना, त्या मुलांनी आमची जी परंपरा आहे पुढे चालू ठेवली. आणि हा सत्कार करून आम्हाला फार आनंद वाटतो की काहीतरी ह्या मुलांनी आमच्यासाठी केलं आहे. आमच्या गोविंद्याचा पुढाकार घेऊन जे गोविंदा आम्हाला पुढे चालू ठेवलं आहे, आम्ही फार आनंद घेऊ. आता बघा आपला एरिया आहे, डेव्हलपमेंटला पण जाणार आहे, काय आहे, पण हे दिवस पुन्हा नाही, हे क्षण पण पुन्हा नाही. ते नाही येणार. कारण काय, जर डेव्हलपमेंटला गेला आणि तिथे जर व्यवस्थित मॅनेजमेंट असेल आणि त्यांनी चालू केलं तर तेही दिवस येतील. काही होणार नाही आहे. गोविंदा हा गोविंदाच आहे. कारण जे सण आहेत हिंदूंचे आणि आपल्या संस्कृतीचे ते चालूच राहणार आहे. तुम्ही बरे ह्याच्यामध्ये जा, रिडेव्हलपमेंटमध्ये जा, कुठेही जा, तरी तुम्ही ते सण साजरे करणार. हिंदू हा एकत्रित आहे. बोल बजरंग बली की जय. अरे बोल 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 बजरंग बली की जय. बोल पुत्र हनुमान की हे जागेवाल्या. दर वर्षाप्रमाणे यावर्षी आम्ही गोविंद्याची सुरुवात करत आहोत आणि सगळ्यांना सुखेनं आणि समाधानाने कोणालाही अपघात न होता आणि हा गोविंदा अगदी यशस्वीरित्या पार पडू दे. आणि सगळ्यांना, कुटुंबांना वगैरे सगळ्यांना जी मुलं काही दहीहंड्यासाठी जातील ती जशी जातील तशी सुखरूप आणून आमच्याकडे ठेव. कोणालाही इजा करू नकोस आणि तुझी अशी कृपा दर वर्षाप्रमाणे आमच्याकडे राहू दे. बोला जागेवाले अरे बोल बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग बली की जय. अरे बोल 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 बजरंग बली की जय. सुबह महाराज की जय. साई बाबा की जय. जय कोट जय कोट जय मल्हार. हर हर शिवलक्ष्मी माते की जय. जय श्री राम जय श्री राम. जागे वाले की जय.
मित्रांनो, आता इथे कार्यक्रम संपलेला आहे आणि माझ्याबरोबर हे जे सगळे मित्र तुम्ही बघताय, सगळे सर्व धर्मीय समभावातली आपली मित्रमंडळी आहेत. दादा, आपण म्हणजे मुळातले आपण कुठलेत एक्झॅक्ट? मी ॲक्च्युली उत्तर भारतीय आहे. मी या जन्मच इकडचा आहे? जन्मच इकडचा आहे माझा. जन्मभूमी आहे, मी इकडेच राहतो. जन्म पण इकडेच झाला आहे माझा, तिसऱ्या गल्लीत झाला आहे. इकडेच राहतो मी. ओके. आणि आपण अजून एक ते दादा बघतोय, ह्या दादांचं नाव काय? आपका नाम क्या है? मोहित. आप कितने साल से इधर रह रहे हो? मैं इधर रह रहा हूँ कम से कम मेरे को हो गया 5-6 साल. अच्छा. और दही हंडी का आपका एक्सपीरियंस कैसा है इधर? दही हंडी का एक्सपीरियंस बहुत ही अच्छा है और बहुत ही शानदार है इधर का. और ये मतलब फंक्शन एक जैसे और सब भाईचारे जैसे ही रहता है हमारे यहाँ पर. बहुत अच्छा लगता है हे सब सुन के. मित्रांनो, आपण बघायला गेलं तर हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आपले सगळे इकडे बांधव आहेत. आपण अजून एक बघूया की दादा नमस्कार. नमस्कार. ह्या मंडळातले एक सिनियर पर्सन म्हणून तुम्हाला बघितलं जातं. आपला परिचय द्या. नितीन खंडरे. अच्छा. आणि मुळात आपण कधीपासून इथे गोविंदा म्हणजे आपला साल काय होतं? माझं हा, इथे खेळायचं जे तरी साल- 25 वर्ष झाले. 25 वर्ष झाले. कसा होता 25 वर्षापूर्वीचा गोविंदा? भरपूर मस्त, छान होता. म्हणजे तसं बघायला गेलं तर त्या गोविंदामध्ये कुठली स्पर्धा नव्हती. स्पर्धा फक्त बिर्धा एक नाही. जल्लोष होता. जल्लोष, एक जल्लोष. म्हणतात ना की फक्त एक आपल्याला आपली कॉम्पिटिशन आम्ही कधीच केलं नाहीये. आम्हाला 5च्या वर 6 लावायचे, 7 लावायचे, 8 असं काही नाही. आपलं 5चा 5. कोणाला काय मार दगाफटका झाला ना पाहिजे एवढंच आमचं होतं. येस. तर मित्रांनो, आपण ह्या पण गोष्टी बघितल्यात. आणि माझ्याबरोबर एक जो आहे, आपका नाम क्या है? मुकेश परमार. आप एग्जैक्ट कहाँ से हो? इधर से, यानी परमार यानी आप गुजराती हो. कैसा लग रहा है कि ये अपना जो कृष्ण जन्मोत्सव जो बहुत अच्छा लगा? हाँ. और आप कितने साल से इधर रह रहे हो? बचपन में मेरा इधर. बचपन यानी आपला जन्म इधर हुआ. तर मित्रांनो, आपण बघतोय की म्हणजे हे गोविंदा पथक आहे 1916-17 पासून आहे. पण ह्या गोविंदा पथकामध्ये अजून काही वैशिष्ट्य आहे. म्हणजे इकडच्या लोकांनी माणसं जपून ठेवली आहेत. इकडच्या प्रत्येक गोविंदा पथकाने आपली म्हणतात ना की प्रत्येकजण टिकून ठेवला आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आपला परिचय द्या. मी शुभम कुमशेट. ओके. आणि आपण किती वर्षापासून इथे मी लहानपणापासून बघतोय आमच्या गल्लीत गोविंदा होत आलाय. आमची खूप जुनी परंपरा आहे. आमचे वरिष्ठ दीपकबाई यांना बघून आम्ही प्रेरणा झाली की आम्ही पण करू. मध्ये थांबलेला गोविंदा पण परत पोरांनी मिळून आम्ही चालू केला गोविंदा. नितीन दादा पण आहे आमचे वरिष्ठ आहे. नितीन येस. आणि आम्ही सगळे मिळून ही गोविंदा परंपरा चालू केली. आणि असंच आम्ही चालू चालू ठेवणार. ओके. आणि आता आपण बघतोय की आता काही वर्षामध्ये आपण बघतोय की इथे चांगल्या रिडेव्हलपमेंट जागा झालेल्या आहेत. पण भविष्यामध्ये होणारच आहे. परिस्थितीनुसार प्रत्येकाला लांब जावं लागतं. तर अशा वेळेला जेव्हा गोविंदा आपल्याला साजरा करायचा असतो, माणसं परत एकत्र आणण्याचा, तो दिवस कसा असतो? म्हणजे तसं बघायला गेलं आता दहीहंडीच्या दिवशी तर प्रत्येक जण येतील. काय बोला? बघा कसं आहे, तो दिवस ते वेगळी गोष्ट आहे. फ्युचर गोष्ट आहे. ते झाली बाकीची गोष्ट. लोक कनेक्टमध्ये राहणार, ॲटोमॅटिकली ते येणार आणि सण साजरा होणार. जर सण साजरा करायचा आहे तर ॲटोमॅटिकली सगळं होणार, तर ॲटोमॅटिकली सण साजरा होणार. ओके. आपण अजून एक बघतो की संदीप दादा गायकर या मंडळाचे चांगले कार्यकर्ते आहेत आणि काही चिंतक आहेत. कसा वाटतो तुम्हाला? कारण का तुम्ही पण खूप ज्येष्ठ आहेत, ह्या सिनियर प्लेअर आहेत तुम्ही. काय बोलाल? आम्ही या गोविंदा पथक आहे ना, एक टाईम आमचा असावी होता. खास करून आमचा कार्यकर्ता, त्याचं नाव आम्ही लाडानी बाबू बोलायचो. त्याचा सुनील दत्ताराम गायकवाड. आज तो स्वर्गवेशी आहे. आज त्या व्यक्तीमुळे अजून आम्ही या 100 वर्षापर्यंत पोचलो गेलो आहे. असं झालेलं की आमचा गोविंदा हा बंद होत होता. आम्ही फक्त हारायला आमच्याकडे 4 माणसं बी नव्हते. आणि आमचं मोस्टली म्हणजे सर्वांना वाटलं की आमचा गोविंदा बंद आहे. त्या व्यक्तीने सर्वांना पुढे घेऊन बोललं, नाही बाबा, आपल्याला गोविंदा चालू करायचा आहे. आणि आम्ही लोक अशा साध्या टी शर्टवर आम्ही गोविंदा काढले. 4 थर 5 थर जसं जमेल तसं आम्ही थर मारत गेलो. बरोबर आहे नितीन? आज तो व्यक्ती असताना तर खरोखर त्याला खूप आनंद झाला असता. आनंद झाला असता. आज आम्ही आहे ना, त्याला एक बोलतात ना, एक त्याची एक काय शब्द नाही मला त्याला बोलण्यासाठी. बोलू का? जसं हे बोलतात संदीप भाऊ, तसंच ते सुनील गायकवाड स्वर्गवासी, आपण त्यांना बाबू बोलायचे. बाबू गायकवाड ते आपली 3री पिढी होते आणि आम्ही जे आहे ते 4थी पिढी. 3री पिढीमध्ये संदीप दादा, नितीन दादा हे लोक होते आणि आम्ही 4थी पिढी आता. हां, असं आहे. आणि आता आपण ॲक्च्युली आता बघतोय की आपला म्हणजे बघायला गेलं तर मराठी बोला किंवा सगळे लोक बोला,
भले आपण जातीभेद किंवा ह्या गोष्टी काय नाही तरी पण इकडच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी हा उत्सव टिकून ठेवला आहे. आज आपण म्हणजे बघायला गेलं तर ही दुर्मिळ गोष्ट आहे. आज आपण स्पर्धा बघतोय 9-9, 10-10 थर बघतोय, पण परंपरा चालू ठेवणं 1917 कुठे आणि 2026 कुठे हे खरं हे खरं म्हणजे हा गोविंदाला सर्व धर्म समभावचा हा एक उदाहरण आहे या दही अंडीवाल्यांना. खरं असा 10 थर 9 थर लावून नाही ते तर मोठे गोविंदे आहेत, पण छोटा गोविंदा बी आहे ना 100 वर्ष पार करू शकतो. हे बी एक मोठ्या गोविंद्याला छोट्या गोविंद्याला एक आदर्श आहे. तुम्ही लोक मोठ्या गोविंद्याकडे नका जाऊ, आपला गोविंदा सोडून दुसऱ्याकडे नका जाऊ. आपला पहिला गोविंदा बघा, आपल्या गोविंद्याला मोठा करा, नंतर दुसऱ्या गोविंद्याला. आपण मोठा झाला तर आपला मंडळ मोठा होईल. आपण मोठा नाही, आपला मंडळ मोठा झाला तर आपण मोठा होईल. हे पहिलं सर्व प्रत्येक गोपाळकाने लक्षात ठेवा. मित्रांनो, हे बघा, ही सगळे सिनियर प्लेयर आहेत, ही जुने जाणते आहेत. आपण आज बघतोय म्हणजे फुटाफुटीचं राजकारण किंवा काय, हे खूप चांगलं उदाहरण आहे. ह्यांनी गोविंदा जपून ठेवलाय, म्हणून आजपर्यंत ही मुलं ह्या जागेशी कनेक्ट आहे. इकडची कुठलीच मुलं दुसऱ्या पथकात नाही. काय भाग आहे की खरं कामाठीपुरा हा एक असा भाग आहे की खरं म्हणजे सगळी लोक आहेत इथे कुठलाही मराठी, हिंदू, मुस्लिम असं काही नाही. सगळे लोक सगळे सण साजरे बघायला गेले. तर धन्यवाद तुमचे सगळ्यांचे, मनापासून तुमचे आभार. धन्यवाद साहेब, तुम्ही आमच्या मंडळाला भेट दिल्याबद्दल. आम्ही बी मंडळातर्फे तुमच्या सहस्र स्वागत करत आहे आणि तुम्ही आम्हाला असंच नेहमी सहकार्य करा. नक्की. आणि आज तुम्ही तुमच्यामुळे आज आम्ही बाकीच्या मुंबई का महाराष्ट्राच्या गोविंदामध्ये आम्ही एक दिसण्यात आलं की आपला आत्ता थोड्या वेळापूर्वी विश्वविक्रमवीर जय जवान गोविंदा पथकाशी जो संपर्क झाला, संदीप सरांबरोबर आपलं हे झालं, त्यांनी पण तुम्हाला सदिच्छा भेट दिल्या आहेत. आणि खरं म्हणजे एक म्हणजे हे बघायला गेलं तर तुम्ही एक आदर्श आहेत ह्या सगळ्या गोविंदा पथकासाठी, आणि ही परंपरा टिकून ठेवलं त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू. आणि सर्व गोविंदा पथकाला आमच्या मनपूर्ण आभार. आणि तुम्ही आपला गोविंदा मोठ्या गोविंद्यापेक्षा मोठा पे व्हा, पण आपल्या गोविंद्याला पहिला मोठा करा, ही मी नम्र विनंती करतो. कारण का माहिती आहे का, आपला घर पहिला वाचवा, मग दुसऱ्याचं घर वाचवायला जावा. कारण का आज आपलं घर टिकला तर आपण वाचू. कारण का आपण गेलो ना, कोण उचलत नाही कोणला. शेवटी आपला तो आपलाच असतो. दुःखासुखामध्ये आपल्या गोविंदातले पथकच असतात, मंडळातले कार्यकर्ते असतात, बाहेरचं कोण नाही आहेत, जे युजन थ्रू करून सोडून बी देतात. असे बी आम्ही गत बघितलं आहे. आज आम्ही शेवटी काय मध्ये हे आम्ही चांगलं बी बघितलं आहे, वाईट बी. आज माझी 3ऱ्या पिढीतलं आहे, हे मुलं 4थ्या पिढीतलं आहे. अजून पण आम्ही टिकवलं आहे. आम्ही चांगला काळ बी बघितला, वाईट काळ बी बघितला. कृपया सगळ्या दही काळाला मी नम्र विनंती करतो, पहिला आपल्या गोविंद्याला मोठा करा, मग दुसऱ्या गोविंद्याला मोठा करा. तुम्ही फितूर नका होऊ. मी तुमच्या मनस्पूर्ण आभार मानतो. आपल्या गोविंद्याला मोठा करा, तीच मुलं आपल्या कामाला येणार. खांद्याला आपण खांदा कशासाठी देतो, एकमेकाला सपोर्टसाठी. हाच आपला खांदा मजबूत तर आपला मंडळ मजबूत. धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्या बरोबर आहे ॲडव्होकेट व्यंकटेश आकुल. दादा नमस्कार. नमस्ते. कामाठीपुरासारख्या ठिकाणी खूप चांगल्या सेक्टरमधली लोक आहेत. तुम्ही ॲडव्होकेट आहात, म्हणजे एक आदर्श आहे ह्या भागामध्ये की खरं म्हणजे इकडेही लोक खूप म्हणजे आपली परंपरा पण साजरे उत्सव करतात, आणि तेवढंच इथे शिक्षणाला ह्या सगळ्या गोष्टी. कसा आहे तुमचा अनुभव? महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारचे लोक इथं राहत असतात, एक रूपाने राहत असतात. आणि महाराष्ट्राचं हेच एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे की ते सगळ्यांना अपनावतं. आणि हे ज्या हिंदू धर्मामधले परंपरा आहेत आणि ह्या आपल्याला जपायच्या आहेत, त्यासाठी सर्व लोक आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. दादा, आपण तेलुगू आहात? हां, तेलुगू. मी बघा मित्रांनो, तेलुगू आहेत, जन्मभूमी कर्मभूमी इकडची आहे, मराठी छान बोलतात. पण एक आहे, या सगळ्यांमध्ये ही मुंबई नाही, सगळ्यांना सामावून घेते. आणि ह्या सगळ्यांमुळे आज आपण दादा महाराष्ट्रामध्ये जी मराठी भाषा आहे ही म्हणजे आपली मायबोली आहे. आणि जगामध्ये सगळ्या गोष्टी दुय्यम राहतील, पण जगामध्ये जर टिकणारी एक गोष्ट आहे ना, ती मराठीच आहे. खूप बरं वाटलं. थँक्यू, तुम्ही आमच्याकडे आले आणि या सगळ्या गोष्टीचा एक्सप्लोर करायचं. थँक्यू, मनापासून आभार. तर मित्रांनो, मी आता माझा ब्लॉग इथे संपवतोय. जाता एकच आहे की इकडची उत्सव, परंपरा, सण, सर्वधर्मीय समभाव असणारा हा आपला गोविंदा पथक आज 1917 पासून 2026 पर्यंत ह्या कामाठीपुरातल्या गल्ली नंबर 2
हरिओम व्यायामशाळा गोविंदा पथकाने आज इथपर्यंत आणून ठेवलं आहे, ती म्हणजे फक्त उत्सव आणि सम जपायचं आहे. थर तर चढतच राहतील, होतच राहतील, उंची तर गाठतच राहील आपण. पण एक आहे, ह्या सगळ्यांमध्ये गोविंदा टिकवणं आणि तो सातत्याने वारसा पुढे घेऊन जाणं ही ह्या गोविंदा पथकाची परंपरा आहे, ह्या इकडच्या प्रत्येक सिनियर लोकांची परंपरा आहे. तर तुर्तास मी हा माझा व्हिडिओ इथे संपवतो. जाता जाता या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रतिक्रियाही तुमच्या मला कळवा. जाता जाता बोल बजरंग बली की जय. धन्यवाद.